स्ट्राईकला आहे दीपक घागरे, नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील घागरे आणि त्यांना मारा करेल सिद्धेश घागरे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. सिद्धेश घागरे यांचा पहिला चेंडू दीपक घागरे यांना आणि हा टोलवलेला चेंडू चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे ते दीपक घागरे. अत्यंत कुशाग्र क्षेत्ररक्षण सिद्धेश घागरे यांचा दुसरा चेंडू स्वप्नील याला. बघूया स्वप्नील काय करतो आपल्या संघासाठी आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू सिद्धेशाचा स्वप्नील याला. बघूया काय करतो स्वप्नील आपल्या संघासाठी आणि हा अत्यंत हुशारीने टोलवला चेंडू दोन धावा घेण्यात यशस्वी झाला आहे तो स्वप्नील. संघाची धाव संख्या झालेली आहे बिनबाद 3. सिद्धेशाचा पुढचा चेंडू स्वप्नील याला आणि निर्धाव चेंडू. महेंद्रसिंग धोनी सारखे किपिंग करतोय सदा. पुढील चेंडू सिद्धेशाचा पुन्हा आणि हा झेलबाद झालेला आहे स्वप्नील घागरे आणि अत्यंत जाणीमानी फलंदाज ज्यांनी सिंधुदुर्ग तसे मुंबई गाजवले असा फलंदाज आरटी तावडे आता मैदानात आलेला आहे आणि त्यांनी जर 6 मारला तर दिनेश आडशी याच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मैदानात येताच बक्षिसांचा वर्षाव होतोय. आणि हा शेवटचा चेंडू या षटकाचा. बघूया आरटी काय करतो आपल्या संघासाठी. आरटी यांच्यासाठी दुसरं बक्षीस आलेलं आहे निवृत्ती घागरे यांच्याकडून. चौकार मारला तर 101 रुपया. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 3 धावा. 1 बाद 3 धावा. आरटी साठी तिसरं बक्षीस आलेलं आहे संदेश यांच्याकडून. संदेश घागरे उर्फ डेंजर यांच्याकडून 201 रुपयाचं. जय भोलेनाथ संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय दयानंद शिंगरे. आरटी यांच्या बॅटला बॉल लागला तर सचिन पाटेकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बघूया दयानंद शिंगरे याचा पहिला चेंडू. राईट अमोरचा मारा दयानंद याचा दीपक याला. बघूया दयानंद याचा पहिला चेंडू आणि दीपक याने टोलवलेला आहे. आणि हा धावबाद झालेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आहे त्या सिद्धेशाने. आणि आता चेंबूरचा डॉन अंपायरनी किती धावा आहेत ते घोषित करायचे आहेत. 1 धाव. आता मैदानात आहेत ते चेंबूरची शान आरटी तावडे आणि जगदीश घागरे.
घाटल्यातले डॉन. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहे मोठा डॉन, नॉन स्ट्राईकला छोटा डॉन. बघूया आणि त्यांना मारा करेल दयानंद शिंगरे. बघूया आरटी काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. आणि जगदीश घागरे यांना पुढील बक्षीस आलेलं आहे. चौका मारला तर विनीत घागरे यांच्याकडून 101 रुपयात आणि प्रज्ञेश घागरे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. आणि बक्षीस लावणाऱ्यांनी आपली बक्षीस जमा करायची आहेत. चेंबूरचा एक डॉन आउट झालेला आहे, छोटा डॉन, आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो भैरी भवानी संघाचा उत्कृष्ट फलंदाज, जानीमानी फलंदाज सतीश कांबळे, ज्यांनी जामदा खोरं तसेच मुंबई हादरवून सोडले आपल्या बॅटच्या साहाय्याने. असा फलंदाज सतीश कांबळे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाजामध्ये कुशाग्र फलंदाजीचं कौशल्य आहे. तसेच जय भोलेनाथ संघाचा गोलंदाज दयानंद शिंगरे याचा पुढचा चेंडू. बघूया सतीशाला, आणि हा झेलबाद झालेला आहे. सतीश कांबळे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो दयानंद शिंगरे. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सदानंद घागरे याचं. सर्चर लीग जे गाजवून आलेले आहेत असे विकेट किपर सदानंद घागरे. सर्चर लीगचा बादशाह सदानंद घागरे. एका बाजूने फलंदाज आउट होत आहेत, परंतु एक बाजू सावरून धरली आहे ती आरटी तावडे यांनी. आणि सतीशची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय तो यश सुर्वे, तितकाच डावखुरा फलंदाज. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. 4 विकेट 5 धावा. आणि हा उत्कृष्ट टोलवला चेंडू, परंतु झेल सुटलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते जय भोलेनाथ संघाकडे. सात धावा, 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 7. एक बॉल बाकी. पंचांनी चेंडू किती झाले ते सांगायचे आहेत. ओव्हर झालेली नाहीये, एक चेंडू बाकी आहे. दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 7. अत्यंत धीम्या गतीने धावफलक पुढे सरकतोय आणि तिसरं षटक घेऊन येतोय सूरज घागरे, दिवा सुपरफास्ट एक्सप्रेस. मैदानात आत्ताच आगमन झालेलं आहे आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती विश्वनाथ तावडे. सचिन पाटेकर यांचं बक्षीस लागू झालेलं आहे. बॅटला बॉल लागलेला आहे, त्यांनी आपलं बक्षीस जमा करायचं आहे. सूरजाचा पुढचा चेंडू रवींद्र तावडे यांना. बघूया रवींद्र तावडे आपल्या संघासाठी काय करतोय. आणि हा टोलवलेला चेंडू दोन धावांसाठी
उत्कृष्ट फलंदाजी करतायत आर टी तावडे. संघाची धावसंख्या झालेली 11. अनुभव कामाला येतोय तो भैरी भवानी संघासाठी आर टी यांचा. एक्सपिरियन्स खेळाडू आर टी तावडे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. सूरज याचा पुढचा चेंडू रवींद्र तावडे यांना आणि पुन्हा चेंडू टोलवला चेंडू एका धावेसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो दयानंद शिंगरे. 3 बॉल 12 धावा. पुढचा चेंडू सूरजाचा यशाला. बघूया काय करतो यश आपल्या संघासाठी. आणि हा त्रिफळाची उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सूरज घागरे. अजून एक नामवंत फलंदाज बाद झालेला आहे भैरी भवानी संघाचा. संघाची धावसंख्या झाली आहे 5 बाद 12 धावा. पुन्हा एकदा मैदानात आलेला आहे चेंबूर सुपरफास्ट. चेंबूरचा तिसरा डॉन मैदानात आलेला आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. प्रज्ञेश घागरे यांनी जर 6 मारला तर गणेश घागरे रिक्षावाला याच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. चेंबूरचा तिसरा डॉन मैदानात आलेला आहे. स्ट्राईकला छोटा डॉन, पुन्हा नॉन स्ट्राईकला मोठा डॉन. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. सूरजाचा पुढचा चेंडू प्रज्ञेशाला. पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सूरज आपल्या संघासाठी. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो सदानंद घागरे सर्चर लीगचा बादशाह. शेवटचा चेंडू सूरजाचा प्रज्ञेशाला. बघूया प्रज्ञेश आपल्या संघासाठी किती धावा ची भर घालतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट टोलवला चेंडू प्रज्ञेशाने. इतकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो किरण घागरे दिवा लोकल. संघाची धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 3 षटकाच्या अखेरीस 13 धावा. अत्यंत धीम्या गतीने धावफलक पुढे सरकतोय भैरी भवानी संघाचा. मैदानात चंद्रकांत घागरेचे कुत्रे फिरतायत. त्यांनी बाहेर घ्यायचं आहे त्यांनी आपल्या कुत्र्यांना. प्रेक्षकांची मागणी आहे जर या षटकात जर एखादा फलंदाज बाद झाला तर संतोष घागरे जे गावावरून खास आपल्या लीगला आलेले आहेत खेळण्यासाठी त्यांना उतरवण्याची मागणी प्रेक्षकांची होत आहे. जय भोलेनाथ संघाकडून पुढचा षटक आणि शेवटचा षटक घेऊन येतोय सदानंद घागरे. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. बघूया सदानंद काय करतो आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहे तो प्रज्ञेश घागरे. नॉन स्ट्राईकला आहे आर टी तावडे. 10-15 पावलांचा अंतर पार करून सदानंद आपल्या गोलंदाजी करतोय. बघूया पहिला चेंडू सदानंद याचा प्रज्ञेशाला आणि प्रज्ञेशने नो बॉल. एका अतिरिक्त धावेचा भर पडलेला आहे संघाच्या धावसंख्येत आणि हा फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटचा किती वापर करून घेतोय प्रज्ञेश आपल्या संघासाठी. आणि पुन्हा टोलवला चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती झेलबाद, परंतु हा झेलबाद दिला जाणार नाहीये. संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा.
बघूया स्ट्राईकला आर टी घाटला. बघूया घाटल्याचा डॉन काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा सदन्याचा पुढचा चेंडू रवी तावड्याला. आणि हा पुन्हा टोलवला चेंडू 2 धावांसाठी. अत्यंत धीम्या परंतु 1 धाव. भैरीभावानी संघासाठी एक्सपिरियन्स कामी येतोय आरटी यांचा. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि जर आरटी जर बिनबाद राहिले तर त्यांना 500 रुपयाचं बक्षीस अरविंद तावडे यांच्याकडून. आरटी तावडे नावाद राहिले तर अरविंद तावडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू साधारण याचा अत्यंत साधारण याचा पुढचा चेंडू प्रज्ञेशाला. बघूया प्रज्ञेश काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा तोलवला चेंडू परंतु गचा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते जय भोलेनाथ संघाचं. आणि 1 धाव. आणि शेवटचा चेंडू आहे. बघूया काय करतो प्रज्ञेश आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवरती. आणि पुन्हा 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते भैरीभावानी संघाला. आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 6 बाद 19 धावा. पुढील सामना साई सिद्धी विनीत 11. पुढील सामना शुभदीप 11 विरुद्ध साई सिद्धी विनीत 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक संपर्क साधायचा आहे. भैरीभावानी संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच जय भोलेनाथ संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. गूगल अरविंद तावडे गुगल पे करणार आहेत रवींद्र तावडे यांना 500 रुपये गुगल पे. प्रमोद आडशी उर्फ पिंट्या यांनी माईक संपर्क साधायचा आहे. जय भोलेनाथ संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. सामन्याला उशीर होतोय. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आणि गांगेश्वर प्रीमियर लीग मधील सर्वात अनुभवी असे गोलंदाज पूर्ण 8 टीम मधील अनुभवी गोलंदाज असं ज्यांचं नाव आहे आणि असा खेळाडू आहेत ते संतोष घागरे जे खास गावावरून आपल्या लीगला खेळण्यासाठी आलेले आहेत. ज्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये जामदाखोरं गाजवलंय असे गोलंदाज
ज्यांच्या भेदक गोलंदाजी पुढे भले भले फलंदाज गारद व्हायचे, फलंदाजी करताना विचार करावा लागायचा, असे गोलंदाज संतोष घागरे. जय भोलेनाथ संघाकडून स्ट्राईकला आलाय ओमकार घागरे आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रमोद उर्फ पिंट्या आणि त्यांना मारा करतील संतोष घागरे, नामवंत गोलंदाज. आणि संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बघूया पहिला चेंडू संतोषांचा. ओमकार यालाने हा टोलवलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय ते यश याने आपल्या अनुभवाची छाप पाडतायत ते संतोष घागरे. दुसरा चेंडू संतोषांचा प्रमोद याला आणि हा उत्कृष्ट टोलवलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रज्ञेश याचं. पुढील चेंडू संतोष घागरे यांचा. ओमकार याला बघूया काय करतो ओमकार आपल्या संघासाठी आणि पुन्हा टोलवलेला चेंडू 2 धावांसाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बॉल 4 धावा. जगदीश घागरे बॉल आणण्यापेक्षा क्षेत्ररक्षण केलं तर बरं होईल. पुढील चेंडू संतोष घागरे यांचा. ओमकार याला बघूया काय करतो ओमकार आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी करतायत संतोष घागरे. 4 बॉल 4 धावा. पुढील चेंडू संतोष घागरे यांचा. ओमकार याला बघूया काय करतो ओमकार आपल्या संघासाठी आणि हा वाईड बॉल. संघाची धावसंख्या झालेली आहे 5 धावा. बिनबाद 5 धावा. जिंकण्यासाठी अजून 15 धावांची गरज आहे. पुढील चेंडू संतोष घागरे यांचा. ओमकार याला बघूया काय करतो ओमकार आपल्या संघासाठी आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत संतोष घागरे आपल्या संघासाठी आणि शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू बघूया संतोष घागरे काय करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू संतोषांचा. ओमकार याला आणि पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी केली संतोष घागरे यांनी. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5 धावा. श्री गांगेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 अत्यंत दिमागात साजरा होतोय. भैरी भवानी संघासाठी पुढचा षटक घेऊन येतोय उदय घागरे. अत्यंत अनुभवी आणि कुशाग्र गोलंदाज ज्यांनी आपल्या कॉलेज जीवनामध्ये अख्खं जामदाखोरं गाजवलं होतं. यांचा पुढचा चेंडू प्रमोद याला बघूया काय करतोय प्रमोद आपल्या संघासाठी आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय उदय घागरे. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते दीपक घागरे यांचं. पुढील चेंडू उदयाचा. प्रमोद याला बघूया काय करतोय प्रमोद आपल्या संघासाठी आणि हा टोलवला चेंडू, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागेल ते प्रमोद याला. चेंडू आणि उत्कृष्ट झेल घेतलेला आहे तो उदय घागरे यांनी
आणि प्रमोद घागरे यांना पवेलियनमध्ये पाठवलेला आहे. आपल्याच गोलंदाजीवर उत्कृष्ट झेल घेतलेला आहे तो उदय घागरे यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे. त्याची जागा घेण्यासाठी आलाय सौरभ घागरे, परंतु हा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 8 धावा. बघूया उदयाचा पुढचा चेंडू. सौरभ याला काय करतो सौरभ आपल्या संघासाठी, आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती उदयाची. 4 बॉल 8 धावा. पुढील चेंडू उदयाचा सौरभ याला. बघूया काय करतो सौरभ आपल्या संघासाठी, आणि वाईड बॉल. बघूया उदयाचा पुढचा चेंडू. सौरभ याला आणि पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. सौरभ याच्या बॅटमधून काही संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू उदयाचा सौरभ याला. बघूया काय करतो सौरभ आपल्या संघासाठी. आणि टोलवलेला चेंडू. 2 धावा. या 2 धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या झालेली आहे 11 धावा. 1 बाद 11 धावा. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 12 बॉल 9 धावा. बघूया जय भोलेनाथ संघ धावांचं अंतर कशा रीतीने पार करतोय. सामना चालू करायचा आहे. बहिरीभावानी संघाकडून पुढचा षटक घेऊन येतोय यश सुर्वे. स्ट्राईकला आहे ओमकार. नॉन स्ट्राईकला आहे सौरभ घागरे. बघूया पुढचा चेंडू. यश याचा. ओमकार याला. 10-15 पावलांचा अंतर पार करून टाकला चेंडू ओमकार याला, आणि पुन्हा टोलवला चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो ओमकार, आणि 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते संतोष घागरे यांचं. अत्यंत चपळ आणि कुशाग्र क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू यश याचा. ओमकार याला. बघूया काय करतो यश आपल्या संघासाठी, आणि पुन्हा टोलवलेला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते उदय घागरे यांचं. पुन्हा 2 धावा. या 2 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 15 धावा. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो ओमकार. नाम मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणावे लागेल ती ओमकार याची. पुन्हा वाईड चेंडू. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. पुढील चेंडू यश याचा. ओमकार याला. मूर्ती लहान कीर्तिमान असा फलंदाज ओमकार घागरे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, परंतु हा निर्धाव चेंडू. वैयक्तिक ओमकाराच्या 7 धावा झालेल्या आहेत. बघूया यश याचा पुढचा चेंडू. ओमकार याला. पुन्हा नो बॉल. प्रीट महागडं षटक म्हणावं लागेल ते बहिरीभावानी संघाचं. पुढील चेंडू यशाचा. बघूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा टोलवला चेंडू, परंतु 1 धाव.
एक धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या झालेली आहे 18. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज. ओमकारला 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे उत्कृष्ट फलंदाजीसाठी. त्याच्या अत्यंत मूर्ती लहान पण कीर्तिमान असं फलंदाजी करतोय त्यासाठी संघ मालकांकडून 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. बघूया यश याचा पुढचा चेंडू ओमकार याला. बघूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतोय. अंपायरने धावा सांगायच्या आहेत. बाईच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू यश याचा सौरभ याला. बघूया विजयी फटका होतोय का परंतु वाईड बॉल आणि हा संघ विजयी झालेला आहे. जय भोलेनाथ संघ विजयी झालेला आहे. संघाचं श्री गांगेश्वर प्रीमियर लीग कडून हार्दिक अभिनंदन. तसेच भैरीभाऊ आणि संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. ओमकार घागरे यांनी माईक संपर्क साधायचा आहे.